नमस्कार, मी सारिका आणि छोटीशा अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज आपण बघणार आहोत नवीन व्हिडिओ. तो म्हणजे जाणून घेणार आहोत आपण लाल गुंजा, पांढऱ्या गुंजा आणि काळ्या गुंजा या 3 गोष्टींचे अद्भुत ज्योतिषी उपाय आणि फायदे का देत असते मी कुंचममध्ये तुम्हाला. तिन्ही प्रकारच्या गुंजा, काय त्याचा वापर असतो, का कुंचममध्ये भरायचे असतात, हे आज तुम्ही जाणून घ्या. तर लाल गुंजा या धनप्राप्तीसाठी, नजरेपासून दूर बचावासाठी, या शत्रुपीडेसाठी याचा वापर केला जातो. 7 लाल गुंजा लाल कापडामध्ये बांधून जर आपण तिजोरीमध्ये ठेवल्या तर धनवृद्धीस मदत होते. नजर दोष असल्यास लाल गुंजा हा शुद्ध करून एका दोऱ्यातून मुलांच्या गळ्यात घातल्या तर नजर दोष नष्ट होतो, आर्थिक स्थैर्य वाढते, नकारात्मक ऊर्जा दूर होते. मग त्यासाठीच आपल्या लक्ष्मी पिरॅमिडमध्ये गुंजा आहेत, लाल गुंजा आहेत, की तेवढा एक ठेवला तुम्ही घरामध्ये तरी या सगळा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे पांढरी गुंजा काय करते, तर पांढरी गुंजा तशी अतिशय दुर्मिळ असते, ती सहजासहजी मिळत नसते. शुभ कार्यामध्ये ह्याचा उपयोग केला जातो. कसं वापरतात, तर 7 पांढऱ्या गुंजा स्वच्छ पिवळ्या कापड्यामध्ये बांधून पूजा घरात किंवा कलशाजवळ पूजेमधल्या ठेवला तर घरामध्ये शांती नांदते, वास्तुदोष कमी होतात, समृद्धी येते, शुभत्व राहते. जर 7.5 किंवा राहुकेतू बाधा असेल तर पांढऱ्या गुंजा जर दान केल्या तर हे दोष कमी होतात. आता दान कुणाला करायचं, तर शनी महाराजांच्या देवळात जाऊन दान करायच्या. मुठभर किती तुम्हाला मोजून घ्या, कशा तुम्हाला परवडतील तशा तुम्ही करू शकता. फायदे काय होतात ह्यानं, घरातला वास्तुदोष कमी होतो, घरातली भांडणं कमी होतात, कलह कमी होतो, मानसिक शांतता लाभते आणि ग्रहदोषांचा प्रभाव हा कमी होतो. म्हणजे शनीची 7.5, राहूची बाधा, हे जे काही चालू असतं हे कमी होतं पांढऱ्या गुंजांमुळं. त्याच प्रकारे 3ऱ्या गुंजा येतात, त्या म्हणजे काळ्या गुंजा. ह्याचा विशेषतः उपयोग श्राद्ध, पितृपक्ष, शांती या गोष्टीसाठी केला जातो. तसेच शनीचे उपाय सुद्धा या गुंजांमुळे करता येतात. त्याचप्रमाणे पत्रिकेमधला विषदोष हा सुद्धा दूर करण्यासाठी ह्याचा वापर करता येतो. पितृदोष दूर करण्यासाठी ह्याचा जास्तीत जास्त वापर होतो. निवारणासाठी श्राद्धाच्या दिवशी पिंडाला काळ्या गुंजांचे जर आपण त्या वाहिल्या तर, किंवा त्यांना तो प्रसाद म्हणून अर्पण, फूल जसं आपण अर्पण करतो त्या प्रकारे जर काळ्या गुंजा अर्पण केल्या तर पितरांपर्यंत त्या छानपैकी त्याचं दान पोहोचतं. अमावस्येला काळे वस्त्र किंवा काळी गुंजा आणि काळे उडीद हे सगळे एकत्र करून जर तुम्ही हे केलेत, बांधून ठेवलेत घरामध्ये किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये सोडलेत तर आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो. पांढऱ्या गुंजांच्या वापरामध्ये अजून 5 किंवा 7 पांढऱ्या गुंजा आपण स्वच्छ वस्त्रात बांधून उशाखाली आपल्या जर ठेवल्या तर चंद्र आणि केतू ह्याचे दोष जे पत्रिकेमध्ये असतात ते कमी होतात, मानसिक शांतता लाभते त्यामुळं. तर चला, या प्रकारे या तिघांच्याही तुम्हाला मी सांगितलं आहे की काळ्या गुंजा, पांढऱ्या गुंजा कुठं मिळतात, तर शक्यतो पूजा साहित्य मिळतं त्या दुकानांमध्ये मिळत असतात. तर या प्रकारे तुम्ही या तिन्ही गुंजांचा वापर करू शकता. म्हणूनच आपल्या कुंचममध्ये मी या तिन्ही गुंजा तुम्हाला देत असते की नुसता कुंचम भरून उपयोग नाही, तर ते शास्त्रशुद्ध भरला पाहिजे, त्यातल्या प्रत्येक वस्तूला काही ना काहीतरी अर्थ पाहिजे. अशा प्रकारे तो आपला कुंचम आपण भरत असतो. किंवा त्याची माहिती तुम्हाला पाहिजे की हे आपण का घालतोय, ते का घालतोय, का दिलंय आणि घातलंय असं नाही, यामुळे आपल्याला काय फायदे होणार आहेत हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून तुम्हाला हा तिन्ही गुंजांचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस बघायला विसरू नका. ग्रुपमध्ये तुम्ही नसाल तर वरती दिलेल्या नंबरवरती येऊन ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी सांगा, म्हणजे तुम्ही ॲड व्हाल. त्याचप्रकारे कोणत्याही प्रकारच्या वस्तू तुम्हाला हव्या असतील तर याच नंबरवर माझ्याशी फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. प्लीज कोणीही फोन करू नका, कोणत्याही परिस्थितीत तुमचे फोन उचलले जाणार नाहीत. त्यापेक्षा तुम्ही व्हॉइस मेसेज करून ठेवा, जेव्हा तुमचा नंबर येईल त्यावेळी तो व्यवस्थित वाचला जाईल किंवा ऐकला जाईल. तर तोपर्यंत तुम्ही वाट बघत जा. रोज हाय करून नंबरवर घेतला तर नंबर कधीच येणार नाही. आपण ज्या दिवशी केलेला मेसेज आहे तो त्याच दिवशी ठेवत जा. मी काम करत करत तुमच्या तारखेपर्यंत पोहोचेल तेव्हा तो तुमचा मेसेज वाचेल. पण तुम्ही हाय केलं तर तो आणखीन माझ्यापासून 15 दिवस वर जातो, त्यामुळे अजून 15 दिवस तुम्हाला लागू शकतात.
त्यामुळं जिथं पेमेंट कराल, जिथं मेसेज कराल तिथंच थांबा. त्याचबरोबर सारिका लाईफस्टाईलला आपले लाईव्ह असतात, त्यामध्ये तुम्हाला खूप छान प्रकारे क्रिस्टल असो, कॉस्मेटिक असो, एंजल ब्युटी असो ऑफर मिळत असतात. तर त्या ऑफरसाठी या नंबरचे स्टेटस जरूर बघत जा आणि सारिका लाईफस्टाईलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असला तर छान छान कमेंट करा. त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. टाटा बाय बाय.